शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. नारी शक्ती वंदन कायद्यावर पंतप्रधानांचे लोकसभेमध्ये भाषण. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीची गरज. कावळ्याच्या धक्क्याने मधमाशा उठल्या, 100हून जास्त लोकांना चावल्या, 10 गंभीर. एळवड्यात रक्षा विसर्जन सुरू असताना झालेली घटना. उन्हाच्या तीव्रतेने शेती कामे खोळंबली, दुपारी विश्रांती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल. शेतीसमोर नवे संकट, शेणखताचा तुटवडा वाढला, जमिनीची सुपीकता घटण्याची भीती. पशुधनामध्ये घट झाल्याने शेणखतावर याचा परिणाम होत आहे आणि शेणखत मिळत नाही. पीक विम्यातून भरपाई जाहीर, 1219 कोटी रुपये मिळण्यास झाली आहे सुरुवात. चैत्रच्या महिन्यामध्ये चैत्राचा वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ, अंगाची झाली आहे लाही लाही. युद्ध आता शेवटच्या टप्प्यात, नाकेबंदीवरून पुन्हा तणाव. ट्रम्प यांचा दावा, बंदरावरील नाकेबंदी पूर्ण. वाढत्या तणावातही चर्चेची शक्यता. इराणचा इशारा, नाकेबंदी हटवली नाही तर आखातीतील व्यापार पूर्णपणे रोखू. ना हेलपाटे ना एजंटला पैसे द्यायचे. आरटीओच्या 105 सेवा ऑनलाईन. घरबसल्या लाभ घेता येणार. ड्रायव्हिंग लायसन्सपासून वाहन नोंदणीसह इतर सेवांचा समावेश करता येणार. हाडबेवाडीमध्ये मजुराचे घर फोडले, 4.22 लाखांचा ऐवज लंपास. बेभाव कलिंगडाचा लाल चिखल. पैनगंगा सोसायटीवर महायुतीचे वर्चस्व. बळीराजा पॅनलचा सर्व 13 जागांवर विजय. महाविकास आघाडीचा दारुण पराभव. 8,000 कोटींची कोंडी, सिंचनाविना शेतीचा संघर्ष. रिक्षा परमिटची फेरतपासणी होणार, मराठी बोलता येते का हे सुद्धा बघणार. 1 मे पर्यंत अहवाल सादर करावा लागणार. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल. स्वयंशिक्षण प्रयोगातून महिलांचे सक्षमीकरण. वाघोली माळकरंजामध्ये अनुभवांची देवाणघेवाण. आखाती युद्धामुळे शेतकरी घायाळ, सिंचन साहित्यामध्ये किमतीची वाढ. कच्च्या मालाचा तुटवडा, पॉलिमर महागल्याने कृषी क्षेत्राला महागाईचा विळखा. उद्योगांना झटका, वीज झाली महाग. 1 डिसेंबरपासून प्रति युनिट 9.90 पैशांनी झाली आहे वाढ.